लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। नाव काय रे बेटा तुझं? नाव सांग। किरण लक्ष्मण रॅपनवाड. किरण लक्ष्मण रॅपनवाड. रॅपनवाड. काय झालं होतं? चिकनच्या भाजी खाल्ल्यामुळे पोट दुखत. हा, चिकनच्या भाजी खाल्ल्यामुळे पोट दुखत. कधी खाल्ले? काल रात्री. किती जण होतात तिथं? 34 जण खाल्ले. आता काय त्रास? काय नाही. सरना साहेब. म्हणजे उलट्या होते का? दोघा चौघाला झाले उलट्या. बाकी त्याला पोट दुखला. सर आपलं नाव? विलास दादा. आपण संचालक आहात? नाही काय प्रकरण आहे? काय झालं होतं? काही विद्यार्थ्यांना सुट्टी झाली होती, पोट दुखू लागलं होतं म्हणून आम्ही देऊळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट. विषबाधा कशी झाली? विषबाधा म्हणता तर मग बाकीच्या विद्यार्थ्याला काही झालं नाही. एकूण 55 विद्यार्थी जेवण केले. तुम्हाला कसं कळालं? नाही बाकीच्याला ते पोट दुखू लागले म्हणून आम्ही एक दवाखाना ऍडमिट. बर. किती विद्यार्थी? 55 विद्यार्थी जेवण केले. मग त्यामध्ये विषबाधा किती लोकांना झालेलं आहे? 8 विद्यार्थी ऍडमिट? आता त्याच्यात सोबत काही विद्यार्थी आहेत, इथंच आहेत सध्या दवाखान्यामध्ये. एकूण 32 विद्यार्थी. परिस्थिती काय आता लेकरांची? नॉर्मल आहे. चिकन कुठून खरेदी केलं सर? चिकन कोणत्या दुकानातून? मग आपण परवाना आहे ते तपासलं नाही, कुठलं दुकान आहे काय नाही? तर आता पूर्वीपासूनच जेव्हापासून शाळा आम्ही तिथं किती वर्षापासून खरेदी करता त्यांच्याकडे? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून करता. आपण एकदा तरी पडताळले का त्यांच्याकडे काही लायसन्स वगैरे आहे किंवा त्यांच्याकडे परवाना आहे? कुठल्या याच्यावरून तुम्ही खरेदी केले? त्यांच्या एवढे लेकरांना तुम्ही जे चिकन चारवले विना तपासता कसं घेतले सर तुम्ही? आजपर्यंत शुद्धच भेटलेलं आहे, मला काही तिथं प्रॉब्लेम आला नाही. मग आज जे बीतली लेकरांवरती त्याच्यावर काय म्हणणार आपण? बोला आपण. नाही आम्ही तर आता जेवढे विद्यार्थी आहेत 50-60 विद्यार्थी जेवण केले, तर त्याच्यातून काही विद्यार्थ्यांना त्रास झाले म्हणून आणलो इथं. मी डॉक्टर अनिल तारगाव ठाके, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय देगलूर. काल साधारणतः संध्याकाळी 10:30 वाजता मला फोन आला. असं फूड पॉयझनिंगचे केसेस या ठाणेगावहून वसंतराव नाईक आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा आहे, तिथून 30-35 पेशंट हे फूड पॉयझनिंगचे आपल्याकडे येत आहेत असं आम्हाला फोन आला आमच्या डीएमओचा. त्याच्यामुळे आम्ही सगळी टीम घेऊन इथं तयार होतो. इथं जेव्हा आले तेव्हा पेशंट जवळपास 32 पेशंट आमच्याकडे आलेले होते. त्यापैकी 16-17 पेशंट हे बऱ्यापैकी कॉम्प्लेंट घेऊन आलेले होते. बाकीचे ओपीडी बेसिसवर आम्ही ट्रीट केले, त्यांना ऑब्झर्वेशनसाठी दुसऱ्या वॉर्डमध्ये ठेवलं आणि हे 16-17 जे पेशंट होते त्यांना IV लावून इंजेक्शन देऊन ठेवलंय त्यांना. आतापर्यंत पेशंट आहेत आपल्याकडे अजूनही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामधला एकही संदर्भित झालेला नाही आपल्याकडे रुग्ण. आल्यानंतर आम्हाला पुढे पाठवायची एकाही पेशंटला गरज पडली नाही. सगळे पेशंट ह्या लेवललाच मॅनेज झाले. आता काही क्रिटिकल नाही सर? सध्या तर नाही क्रिटिकल. ओके. आणि आमचे डीएमओ बघतायत, त्यांना सध्या तर काही वाटत नाही, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आहे पेशंट. धन्यवाद. लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।